सो हॅलो वेलकम बॉयज अँड गर्ल्स. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत आपल्या गावाच्या डोंगरावर. आपल्या घरापासून हा डोंगर 1.5 किलोमीटर लांब असेल आणि आपण आपल्या फ्रेंड सोबत आलेलो आहेत. आणि आम्ही जेव्हा अर्धा डोंगर चढला तेव्हा हा ब्लॉग चालू केला आहे. तर बघा आता, तर हा आहे प्रज्योत पाटील. तर तर प्रज्योत खूप उत्साहाने असा पुढे पुढे चाललेला आहे आणि आपण मागे आरामात हळूहळू. कारण रिझन एकच आहे मित्रांनो, की आपण एक स्लीपर घातलेली आहे. तर स्लीपर मध्ये चढणं थोडं रिस्की असू शकतं. आणि आता तुम्हाला चढण दाखवतो इथे किती आहेत ती. तुम्ही पण बघून बोलाल की अरे बाप रे. तर ही बघा, ही आहे चढण म्हणजे इथून आपल्याला जायचं आहे वरती. आणि वरतून असा एकदम खूप चांगलाच नजारा दिसतो. आणि आता मी थोडा हापत बोलत आहे, बट ठीक आहे, थोडा सहन करून घ्या. दगड पाहिला कसा आला. हसू नको. तर चला, तर जाऊया वरती आणि मी मिळतो तुम्हाला वरती जाऊन. आणि मध्ये मध्ये थोडा पण मिळेल. डोंगरावर आम्हाला टेंगे मिळालेला आहे. तो आमच्यासोबतच आलेला आहे म्हणजे. पण त्यांनी असा मध्येच डान्स कसा केला ते त्यालाच माहिती. आणि खूप जोश आम्ही वरती चढत आहोत. माझ्या आवाजाने तुम्हाला माझा जोश कळत असेल. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो काय. हा व्ह्यू आहे इकडचा. ब्लर का झालं ब्रो. तर हा असा काही व्ह्यू आहे. आणि आता आपण टॉपला पोहोचलेलो आहेत माउंटनच्या. तर चला अजून पुढे जा. तर फायनली आपण वरती पोहोचलेलो आहे. आणि हा व्ह्यू बघा इकडचा. अँड अवर 3 फ्रेंड्स, आपले 3 मित्र तिकडे जाऊन बसलेले आहेत आपल्या नेहमीच्या स्पॉटवर. इथून व्ह्यू बघा किती छान. सनसेट सुद्धा होईल, तो सुद्धा दिसेल थोड्या वेळानंतर. इकडून सगळं सफाळा दिसते. आणि विरार तर अजून पुढे जावं लागेल तेव्हा दिसेल. हा बघा, हा आहे सफाळे. चला जाऊया आपल्या फ्रेंड्स मध्ये. इकडे किडा पकडण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि किडा पकडण्यात ऋषभ पाटील जोशी हे सक्षम सफल झाले आहेत. तर इकडच्या दगडांवर, या डोंगरावरच्या दगडांवर आपल्याला ओम, तो मागचा होता तो ओम होता, हा स्वस्तिक आणि त्रिशूळ कुठे आहे रे. आणि हे इथे आहेत त्रिशूळ. हे 3 सिंबल आपल्याला दिसत आहेत. साप नाही मिळत रे, कुछ तो अलग आहे. हे कोणी काढले आणि कधी काढले आम्हाला नाही माहिती. होळीला काढले ते काय. होळीचेच रंग वाटतात बघ. इथे पाखरं बघा कशी आहेत, किडे. आपला एक फ्रेंड आहे, त्याची हेअरस्टाईल बघा. द ग्रेट हेअरस्टाईल ऑफ ऑल टाइम. एक नंबर, एकदम ओरिजिनल छपरी. जायचं का पुढे. तिकडे काय बांधले बघायला पाहिजे ना. सोलर आहे रे ते. सोलरच आहे ते. अजून काय असणार आहे पण त्या सोलरचा पर्पज काय माहिती. रेस्ट चालू आहे आमची आता इथे. उद्याचा प्लॅन आहे रिसॉर्टला जायचा. उद्याचा मग व्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला नक्की मिळेल. जायचं का उद्या स्किनीला. जाऊ ना मित्रांनो, आपल्या डोंगरीवर एक गुफा पण आहे, जिकडे पहिले वाघ राहायचा. पण आता ती गुफा आम्हाला कुठे मिळत नाहीये. जर मिळाली तर तुम्हाला नक्कीच. गुफेचा शोध अजूनपर्यंत चालू आहे आणि अजूनपर्यंत काय आम्हाला गुफा मिळाली नाही. इकडे मला चालण्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत. हा वाला सनसेटचा व्ह्यू बघा, एकदम परफेक्ट व्ह्यू. मिळाली गुफा. हा का रे, इकडून आहे ना. ये गुफा मिळाली. तर मित्रांनो, गुफा मिळालेली आहे असं माझा फ्रेंड बोलत आहे. बट मी पण आय थिंक, हा बरोबर, हा जो तुम्हाला दिसतोय ना दगड, त्याच्या मागे गुफा आहे. आताचा व्ह्यू सगळ्यात बेस्ट व्ह्यू आहे. मस्त थंड हवा येते आणि एकदम खूप चांगलं वाटत आहे इथे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा आमचा मराठी व्लॉग आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. आणि जर तुम्हाला काय सांगायचं असेल कमेंट्स मध्ये तर ते पण तुम्ही सांगू शकता नक्कीच. तर फायनली चला जाऊया आता गुफेच्या जवळ आणि तुम्हाला दाखवतो. पण इकडचा रोड जो आहे ना, तो एकदम असं बसून वगैरे चालावं लागते. तर हे बघा दगड वगैरे कसे आहेत, एकदम आरामात चालावं लागते. जर पाय घसरला तर विषय संपला आपला.
तर त्याच्यामुळे एकदम आरामात हळूहळू, आणि आपण लहान मुलांसोबत आलेलो आहेत तर सगळ्यांची काळजी सुद्धा घ्यायला लागते आहे इथे. आणि इथे चला दाखवतो, डायरेक्ट गुफेच्या मध्ये फोन ठेवतो नाही तर फोन वगैरे. सो इथे सनसेट झालेला आहे आणि वी आर फायनली हिअर. ही गुफा जरा जास्त छोटी आहे बट जी काय पण आहे, हे बघा इथे मध्ये बघा. वाह कसं काय राहायचं इकडे. इकडे वाघ कसा राहत असेल. नसेल राहत रे, राहू शकतो म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये मोठी असू शकते की आता सनसेट बघा एकदम चिल्ड. एक वाघाची पिल्लू असतात का वाघींची पिल्लू असतात, नक्की काय असते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. खूप खोल पर्यंत गुफा आहे. फोन मध्ये तुम्हाला इतकं नीट दिसत नसेल, त्यात राहू नाही शकत आपण. पण माझ्या डोळ्यांनी एकदम खूप चांगलं दिसतंय मधलं. तिकडे काय पेटवलेलं सुद्धा आहे, तिकडे धूर सुद्धा निघत आहे. हे काहीतरी. चला आता इकडून मूव ऑन होऊया. सनसेट झाला ब्रो. सूर्याचा 1 ते 2% भाग फक्त दिसतोय. सूर्य बघ प्रजोत, एक नंबर. फोन मध्ये नाही वाटत आहे इतकं चांगलं, पण जर तुम्ही डोळ्यांनी बघशील, जर तुम्ही डोळ्यांनी बघितलं ना तर एकदम मजा येऊन. चलो आता निघूया आपल्या घराच्या रस्त्याला. रस्ता खूप कठीण आहे. फ्रेंड बोलतोय की चपला काढून चल, बट ठीक आहे, आरामात थोडं आरामात जाऊया, काय टेन्शन नाही. लेट पोहोचलो तरी जाऊ, पण सेफ जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे घरी. तर चला. भाई 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 आरामात आरामात. आपण गाडीवर आलेलो आहेत आणि आपल्या 2 बाईक ज्या आहेत त्या खूप आता ब्लर दिसतात इथून, बट जवळ जाऊन दाखवूया आपण. बिल्लो बग्गे बिल्ले दाकी करेगी, बग्गे बग्गे बिल्ले दाकी करेगी, बिल्लो बग्गे बिल्ले दाकी करेगी. वेडे चाळे चाललेले आहेत, नथिंग एल्स. इथून जायचंय. हे फोन मध्ये मला माहिती नाही कसं दिसतंय ही चढण, बट जी माझ्या डोळ्यांनी दिसतंय ना ती एकदम विचित्र अशी दिसते, म्हणजे जरा जास्तच आहे. आणि हा बोलत आहे की आपल्याला इकडून जायचंय. फॉलो मी. फॉलो मी. बापरे, कंटेंट वाढेल बोलतोय, पण एखादा जर चुकून पडला ना भाई तर बस कंटेंटच कंटेंट. मग लाईफ टाईम. चल ना. चप्पल घालून मी डोंगर उतरत आहे. खूप असा उतरायचं. थरारक प्रकार करत आहे. सगळ्यांनी चपला हातात घेतलेल्या आहेत, फक्त मीच नाही घेतली आहे. चप्पल मी हातात का नाही घेतली मित्रांनो, त्याचं पण एक कारण आहे, कारण तिथे दगड वगैरे लागतात आणि मी आता जस्ट बोलता बोलता तुमच्याशी पडलो असतो, पण देवाच्या कृपेने मी वाचलो. इथे खूप अशी, आता बघा इथे एक फॉर एक्झाम्पल हे झाड आहे आणि मला खाली उतरायचं आहे, तर मी याचा असा सहारा घेऊन 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 आरामात हळूहळू उतरू शकतो. जेमतेम हे बघा एकदम वाकून वाकून ठीकठाक एकदम आरामात फायनली पोहोचलेलो आहे खाली. खाली म्हणजे एकदम खाली पण नाही पोहोचलोय, बट जिथून मी ब्लॉग चालू केलेला आम्ही आता तिकडे पोहोचलेलो आहे. आणि आता तुम्हाला खाली खाली जायचा पण ब्लॉग तुम्हाला दाखवूया आपण. बघा किती खोल आहे आणि इथे आम्ही उभे आहेत. हे जर चुकून सटकलं तर डायरेक्ट खाली. इथे पाणी सुद्धा आहे, तलाव सुद्धा आहे, खूप चांगला. फॉर एक्झाम्पल नाही तुटणार ते. हे बघा असं जर हे जर सगळं जर चुकून जर सटकलं, हा वाला इलाका जर चुकून सटकला तर आम्ही जमिनीच्या खाली आणि जमीन आमच्या वरती, तर आपण सेफ मध्येच जायचं आहे. तर इकडूनच जाऊया. इथून चल रे बाबा, जाऊ दे. आणि इथून खाली जायचा रोड एकदम असा जंगल टाईपचा रोड आहे, एकदम आजूबाजूला फुल असे जंगल वेंगल आहे. हिंदी मराठी मिक्स का होत आहे, आजूबाजूला एकदम जंगल वगैरे पण आहे. आणि कार्तिक शेठ भाई कुठून काढतोय रोड हा? आय थिंक आम्ही परत रस्ता हा विसरलेलो आहेत. तुम्ही माझा बॅकग्राऊंड बघा फक्त. आय थिंक पोचलो खाली. एकदा तुम्हाला समोरचं सुद्धा दाखवतो दृश्य कसं. इथे यांनी हा रस्ता काढलेला आहे, पण भाईनी काहीतरी घोळ केलेला आहे. इथे रस्ताच नाही मिळत. खूप मोठी यांनी चूक केलेली आहे. आणि आता हा बोलतोय की इकडून उतरूया आपण. इधर से कैसा उतरेगा रे पागल. भाई कुठून आणलं रे तू? जय श्रीराम. आई शपथ. डाय सक्सेसफुल. मार डाय मार डाय मार. कॅमेरा मध्ये येऊ दे. डाय. खूप कठीण अशी उडी मारलेली आहे आम्ही इथे.
आणि हा तर भाई कुठून कोणत्या दरारीतून येतो ही बघा अशी उडी मी पण मारली आणि माझा कॅमेरा थोडा खाली बीप झाला कार्तिक रुको. आणि आता छोट्या मुलाला आम्ही एकदम सांभाळून आणणार कोणाला रिस्क मध्ये आम्ही टाकत नाही एकदम आरामात काही टेन्शन नाही हा तर गटारातूनच आलेला काय रे गटाऱ्या कुठून येतो आता मार उडी. भाई हा लिटरली जंगलातून आला रे अँड सगळे छोटी मुलं वगैरे उतरलेली आहेत जाऊया आता आपल्या बाईकच्या जवळ आणि तिकडून डायरेक्ट घरी चला बघा. चल बापरे इधर से कैसे उतरेगा मैं ये देखो तो पंता आहे ना तो इकडून आला आणि आम्ही इथून इथे उडी मारली हे बघायला तुम्हाला कॅमेरामध्ये काय वाटत नसेल पण जेव्हा आपण हे सगळं रिअल लाईफ मध्ये करतो ना आता इकडून मेन म्हणजे खायला राहू दे फायनली सेफ सगळे सेफ आहेत कोणाला काय लागलं वगैरे नाही चला जाऊया त्या 2 बाईक आपल्या उभ्या आहेत जाताना एक छोटूसा ऍडव्हेंचर राहिलेला आहे तर तो पण कम्प्लीट करत जाऊया हे बघा घसरतोय तो लिटरली कार्तिक थांब थांब साईडला. एवढ्या रिस्क नाही का उतरायला ती चांगली जागा आहे उतरायला तरी पण भाई लोकांना रिस्क घ्यायची आहे वा व्हेरी व्हेरी नाईस वंडरफुल वंडरफुल मी एकदम बसून बसून उतरणार आहे अरे हे- बघ काय होणार काय इथे पाहिलंय का म्हणतात ही दगड बघा आरामात बसून 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 आवाज आहे कार्तिक. थोडी भीती वाटत आहे बट ठीक आहे तोंड बिंड वाकडं करतो तो. काय झालं काय तर आता आपण या बंधावर आलेलो आहेत हा इथूनचा व्ह्यू कुठे चाललेले आहेत आपण अजून कुठे जाणार आहे येस येस या यू आर राईट हे मासे दाखव ना मासे दिसतात. मासे दिसणार ना रे फोन मध्ये तर हा बंद एकदम खूप असा चांगला इथे कोलगेट बिलगेट पडलाय भेंडी लोक येऊन दात बीत घासतात काय इथे सकाळी सकाळी च्या जवळ आलेलो आहेत आता हा आपला ऍक्च्युली आता याच्यानंतर घरीच जायचंय तर आता आपण चाललेलो आहेत घरी अँड आपला फ्रेंड पण आपल्या बाजूला आलेला आहे तर तुम्ही मित्रांचा ब्लॉग बघत असाल तर थँक्यू सो मच आणि आता आपण ब्लॉगला एंड करतो आणि पुढच्या आपण vlog मध्ये भेटूया Bye bye guys. तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर पण करा. हा ते पण करा चला आणि ब्ले नाही करा बाय बाय